पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताची मोहीम सुरूच. कनिमोळींच्या नेतृत्वाखालील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेलं खासदारांचं पहिलं शिष्टमंडळ जपानमध्ये दाखल. संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राजदूत सीबी जॉर्ज यांच्यासोबत टोकियोत बैठक. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखीन एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुझम्मिल हुसैनना तातडीने देश सोडण्याचे आदेश. ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आता नेपाळ मार्गे कारवायांचा डाव. नेपाळ मार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती. यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस. आज येलो अलर्ट. लोकल सेवा 10 मिनिटं उशिराने आणि रस्ते वाहतूक मात्र सुरळीत. दिल्ली एनसीआरमध्येही वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान. कुठे गारांचा वर्षाव तर कुठे झाडं पडली. होर्डिंग आणि विजेचे खांब कोसळले. दोघांचा मृत्यू. धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलं कोट्यावधींचं घबाड. रूम नंबर 102 मधनं 1,84,84,000 रुपये जप्त. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक असल्याचं समोर. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादीतनं बडतर्फ. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार. हुंड्यासाठी छळ केल्याचा आईवडिलांचा आरोप. चाकरमान्यांसाठी खुशखबर. यंदा गणपतीसाठी जलवाहतुकीचा पर्याय. M2M बोटीने मुंबईतनं मालवणला 4.5 तासामध्ये आणि रत्नागिरीला 3 तासात पोहोचता येणार. मंत्री नितेश राणेंची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.